दिवाकर गेला बाजाराले. ए बायको, बायको, अरे कोठी गेलीस? हो, कशाला ओरडत्या? जा बरं थैला घेऊन ये, बाजाराहून येतो. थोडसा बाजार वगैरे घ्यावा लागेल का नाही? टमाटर, मिरची, वांगे वगैरे काहीतरी थोडासा भाजीपाला घ्यावा लागेल. थांबा आणतो. हा घ्या थैला. ना सांभाळून आणत्या बरं. मागे वेळी नाही का आणल्या होत्या ना का, मागे बाजार करून आणल्या होत्या. तर टमाटर खराब आणल्या होत्या. टमाटर बराबर निवडून आणजा. अरे होते एकान वेळ. आता गलतीनं झाला असतील. आता मी निवडलो नाही बरोबर. खराब निघले तर मी का करू आता? गलती झाली. हो तर बरोबर आणजा म्हणतो तुम्हाला. मागे वेळी खराब झालते तर मला पुन्हा जाऊन सनेरी नाही का 2 किलो टमाटर घ्यावे लागले होते तुमच्यापासून. सप्पा माझ्यापासूनच होते ना, सर्व काही मीच गलती करतो. तुझ्या हातून कधी गलती झालीच नाही. अरे गलती होते माणसाच्या हातून. मी माणूसच होत ना. चला बरं, काही हरकत नाही. जा लवकर, जा बाजार करून या. चल ठीक आहे, मग मी आता निघतो. हो. बोला भाऊ, काय काय पाहिजे? अगं काय काय नाही पाहिजे. मला टमाटर दे, मिरची दे, वांगे दे, पालकची भाजी असेल तर पालकची भाजी दे, फुलगोबी दे, पत्ता गोबी दे, जे काही असतील ते दे. आणि भेंडी असेल तर भेंडी पण दे. आता का रेट आहे टमाटर वगैरे कसा रेट आहे? भाऊ टमाटर आहे आता 50 रुपये किलो. आणि मिरची आहे आता 50 रुपये किलोच. आणि फुलगोबी आहे नाही का, एक नग नाही का 30 रुपयाचा. अरे माझ्या बापरे का, खूपच महाग देतेस का तू? अरे कसा कसा खूप महाग देतो का? आता 5-10 रुपये मी कमवीन आणि बाकीचं तर मला घेऊनच आणावं लागते ना. माझ्या घरी तर नाही पिकं. कारण माझी काही शेतीवाडी तर थोडी आहे. मी दुसऱ्याजवळून घेऊन आणतो, मग काय 5-10 रुपये कमवतो त्याच्यावर. अरे भाऊ, तू 5-10 रुपये कमवू नाही, 50-60 रुपये कमवू. जास्त रेट देतेस. मी दुसऱ्याजवळ जातो. तू काय बरोबर देऊन नाही राहिलास. अरे भाऊ, का सांगू तुला? पुऱ्या बाजारभर हिंडशील नाही का तू, तर तरी तुला हाच रेट मिळेल. दुसरा काही रेट नसे मिळणार. कारण माझ्याजवळ जो माल आहे तसाच दुसऱ्याजवळही आहे. आता पाहू तर दे माल. पाहिल्याशिवाय कसं सांगू? तुझ्या जवळच आहे तो, त्याच्या जवळच माल आहे का, रेट सारखाच आहे, कमी जास्त आहे? पावा तर लागल. मी डायरेक्ट तुझ्या जवळ आलो, कसा कसा होईल? जा रे भाऊ जा, विचारून घे. पुऱ्या बाजारभर हिंडशील नाही का, तुला हाच रेट मिळेल. अव का म्हणते आजीबाई? कसा का दिलीस फळ वस्तू? अरे बापू, 50 रुपये डझन केळी आहेत. फक्त केळीच 50 रुपये डझन आहेत आणि बाकीचा? बाकीचा आहे ना का, सेब आहे 100 रुपये किलो. टरबूज आहे, चिकू आहेत, अजून आंबे पण आहेत आता रसाचे एक नंबर. रस बनवण्यासाठी एक नंबर आंबे आहेत. रसासाठी हापूस आंब. तू आंबे तर एक नंबर ठेवतेस व, पण रेट जास्त असेल तुझा. अरे बापू, माझा रेट जास्त नसे. मी जास्त हाय पाय किमतीमध्ये कोणताच वस्तू देत नाही. तुला स्वस्त दरातच देईन. आणि बाकी काही बाजारातला भाव, टमाटर मिरची वगैरे ठेवतेस ना तू? अरे बापू, त्याचे पण भाव जास्तच आहेत. 50 रुपये किलो नाही का टमाटर आहे, 50 रुपये किलो मिरची आहे, 30 रुपयाचा नग एक फुलगोबीचा आहे, 70 रुपये पाव बरबटी आहे. अहो आजी, तुझा इथं हाय फाय रेट आहे व, आणि सांगतेस का कमी? कमी किमतीमध्ये देतो म्हणतेस? अरे बापू, पुऱ्या बाजारभर हिंडून दाख, ना त्याला विचारून घे. सगळे फळवस्तूचं किंमत विचार. ना सगळे नाही का बाजारातल्या सगळ्या टमाटर मिरची सगळ्याची किंमत विचारून घे. तेही पण तुला सारखीच सांगतील. जे मी सांगलो नाही का तेही तेवढीच सांगतील. चल बरं, काही हरकत नाही. 1-2 दुकानं हिंडलो, जास्त काही हिंडलो नाही. आणखी 2-3 दुकानं हिंडतो मी आणि विचारतो रेट. अजून पूर्ण बाजार बाकी आहे. 2 दुकानांना बाजार नाही हो कम्प्लीट. अरे बापू, सगळ्याजवळ त्याच रेटामध्ये मिळेल सामान. जे लोक विकतात त्याच किमतीमध्ये मी विकतो. बाजारातून नाही घेतला एकही सामान. अरे बापरे का, पूर्ण बाजार एक वेळ म्हणतो, 2 वेळ हिंडलो, पण सगळ्याला रेट विचारलो तर सगळे तोच रेट सांगतात. आता बाजारातला सामान घेऊ का नको घेऊ, विचार चाला. आता एक नंबर घरी जावं लागल. तुरीची डाळ, चण्याची डाळ, सगळं काही पिसून आणावं लागल. तेच बनवून खावं लागल. आपण तर बाजार घेऊ नाही. खूप महाग देतात. सगळ्या प्रकारच्या डाळी पिसून आणतो. मसूरची डाळ, मुंगाची डाळ, चण्याची डाळ, तुरीची डाळ, सगळ्या डाळी पिसून आणतो. आणि बाजारातला कोणताच सामान नाही घेत. रोजही वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी बनवायच्या आणि तेच भाजी खावायची. एक नंबर बेसन बनवून मागतो बायकोले घरी जातो ना. आता एकही बाजारातला सामान नाही घेत. सीधा घरी जातो. कंजूस दिवाकरने बाजारातून नाही घेऊन आणला एकही सामान. घे बायको थैला. अगे माझे मा, हलका हलकाच थैला लागते व. अरे बापा, तुम्ही ती एकही सामान नाही आणलं ना बाजारातून? का घेवायला गेलते तर?
अरे कसा कसा सामान आणू किती किमती होता. किमती होता म्हणून अजिबातच नाही घेतल्या, मग आता का खाऊन. अरे मी का करतो, तुरीची डाळ, चण्याची डाळ, मसूरची डाळ मस्त पिसून आणतो. मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या रोजही दारी बनवत जा. कारण नाही का बाजारामध्ये गेलो टमाटर मिरची सगळं काही महागच आहे. अरे माझ्या बापरे गा, नवरं पाहिलो पण एवढं कंजूस नवरं नाही पाहिलं मी कधीच. चला जाऊया, नाही आणलं तर नाही आणले, आता का करू. तुमच्यासोबतही झगडा करून काही फायदा नसे ना. तर भावांनो, मी माणसा तर बहुत पाहिलो पण ह्या दिवाकरसारखा माणूस आजपर्यंत नाही पाहिलं. बाजारामध्ये केला बाजार करावले पण एक सामान नाही घेतलं आणि काही नाही घेतलं ना, खाली थैला धरून घरी आला. कारण बाजारामध्ये गेला सगळेला किंमत विचारते, सगळे लोक सांगतात किमती, तर तो म्हणते का खूप किमती आहे, खूप किमती आहे. एवढा कंजूस माणूस मी कधीच नाही पाहिलो. आता तुम्हाला कंजूस माणसाची गंमत माहीतच झाली. थैला खाली धरून घरी येईल पण एकही वस्तू नाही घे. एवढा कंजूस माणूस मी कधीच नाही पाहिलो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.